लगबग रात्रीचे 10 वाजलेले होते. 35 वर्षांचा अभिनव नावाचा व्यक्ती. पहिलीच रात्र होती याची. भरपूर दिवसानंतर लग्न झालेलं होतं. म्हणजे जवळजवळ वयाच्या 20व्या वर्षी पोरगी बघायला चालू केलेली होती. त्याचा शेवट 35व्या वर्षी झाला. शेवटी या भावाचं लग्न झालं. आता वाट बघत बसला होता त्याच्या बायकोची. बायको कधी येते आणि तिच्यासोबत हा पहिली रात्र कधी करतो, संबंध कधी करतोय. भावाच्या मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या. त्याने स्वप्न बघितली होती की आली की पहिलं साडीचं सोडीन, तिचं जे काय अंतर्वस्त्र आहे काढीन, नंतर जे व्हिडिओमध्ये दाखवते तसं करेन. भावाने व्हिडिओ बघितले, थोड्या पॉवरची टॅबलेट घेतली, कारण त्याला कोणीतरी सांगितलं होतं की पहिल्यांदा करताना झटकेत निघून जातं, इम्प्रेशन खराब पडेल, तू गोळी घे. त्याने 2 गोळ्या घेतल्या. तंगताळ बसला होता. अर्धा तास झालं, 1 तास झालं. इकडं गोळ्यांचा असर दाखवायला लागल्या होत्या गोळ्या. पण दुसरीकडे ज्याच्यावरती ही पॉवर सोडायची होती ही व्यक्ती अजूनपर्यंत आलीच नव्हती. 2 तास झालं, 3 तास झालं. इकडं याला त्रास होत होता. पण ती व्यक्ती येत नसल्यामुळे त्याने त्याच्या घरच्यांना फोन लावायला चालू केला, कुठं आहे, काय आहे. पण घरचे बाहेर परेशान होते अगोदरपासून. कारण ज्यावेळेपासून याची पहिली रात्रीचे नियोजन चालू होतं त्यावेळेपासून ती महिला जिच्यासोबत याचं लग्न झालं होतं ती गायब झालेली होती. ना याचा कोणाला ठांग पत्ता होता ना काय नाही. कशी काय गेली, कुठं गेली. तिच्या माहेरी फोन लावला, नंबर बंद. तिच्या नातेवाईकांना फोन लावला, नंबर बंद. आता हे सगळं घडत होतं आणि हा अभिनव रूममध्ये गोळ्या घेत बसला होता. याच्याबद्दल त्याच्या घरच्यांनी त्याला काहीच सांगितलं नव्हतं. याची गोळ्याची पॉवर त्याच्या डोक्यावरती चढत होती. आता करायचं काय? त्याने कसं तरी कंट्रोल केलं. त्याच्यावरती काहीतरी उपाय करून त्याने त्या गोळ्याची नशा उतरवली. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की एवढ्या वर्षातनं तर लग्न झालं आणि अचानकच पहिल्या रात्री जे करायचं ते याच्यासाठी पत्नी याची सोडून कुठं गेली. शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे बघितलं पण काहीच थांगपत्त्या लागल्या नाही. शेवटी डायरेक्ट हे सगळे नातेवाईकांसोबत अभिनव पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्यावेळेला पोलिसांनी FIR दर्ज करून घेतली. अज्ञात व्यक्तीविरोधात किडनॅपिंगची केस केली. आता याच्यावरती कारवाई म्हणून पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलं. त्यावेळेला त्यांना जे समजलं ते खूप भयानक होतं. नेमकं काय घटना होती घडलेली आणि असं काय घडलं होतं की ज्यामुळे ही महिला लग्नाच्या पहिल्याच रात्री पळून गेली. पूर्ण गोष्ट सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आता जमाना असा आलाय ना, पोरांची लग्नच होईनात. पोरांच्या घरचे एवढं आपदून बसलेत ना, तरी पोरांची लग्न होईना. आईबापाला काळजी, पोराचं लगीन होईना. पोराला काळजी, अजूनपर्यंत लगीन झालं नाही, कसं आयुष्य जाईल. त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार. आता मग यामध्ये काय होतं, हे सगळं घडत असताना यामध्ये पैसे खाणारे लोक आपोआप वर यायला लागतात. म्हणजे कसं, लग्न जुळवून देणारे, बाहेरच्या ठिकाणाहून पोरी आणून लग्न लावून देणारे, अशा टोळ्या बनायला लागल्या महाराष्ट्रात. आणि याच टोळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला विळखा घातलेला आहे. आणि या गोष्टीचं शिकार झालेलं कुटुंब म्हणजे अभिनवचं कुटुंब. अभिनव ज्या वेळेला 20 वर्षांचा होता, जवान होता, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी स्थळं बघायला चालू केली. अभिनव जवान असल्यामुळे तो म्हणायचा, मला हे नको, ते नको, ते नको, ते नको करत 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 वयाची 25वी गाठली. ज्या वेळेला 25 झालं, थोडं त्याच्या डोक्यामध्ये विचार यायला लागले की चला आपण कुठलं जरा बरं तर बघू. तरी पण रिजेक्ट करत होता. जसं वयाचं 30 वर्ष गाठलं तसं आता पोरी रिजेक्ट करायला लागले याला. त्यामुळे याचं लटकून राहिलं. 35 वय आलं. सगळे घरचे परेशान होते की कसं करायचं. या अभिनवच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं की आजकाल पैसे देऊन नवरी भेटती. जाऊ दे, आपले पैसे देऊन पोरगी भेटली, पोराचं तर भलं होईल म्हणून त्याच्या घरच्यांनी जवळजवळ तब्बल 5 लाख रुपये दिले मधल्या जुळवणाऱ्या व्यक्तीला आणि एका पोरीसोबत लग्न ठरवलं. विनिता नावाची पोरगी 26 वर्षांची होती. दिसायला सुंदर होती. पण आता ज्या वेळेला तिच्या घरी गेले, तिच्या घरची परिस्थिती दाखवली तिच्या वडिलांनी. त्यावेळेला त्यांच्या घरी काहीच नव्हतं. हे सगळं बघून अभिनवचे वडील म्हणले की तुम्ही नका टेन्शन घेऊ. जे काय तुम्हाला कार्य करायचं आहे ती सगळ्या वस्तू मी घेऊन देईल. त्याच्यासाठी 2 लाख रुपये आणि हे 5 लाख रुपये, तब्बल 7 लाख रुपये त्यांच्या हातात टेकवले. त्यावेळेला हे लग्न झालं. भांडीकुंडी म्हणली आम्ही लग्न लावू आणि सोळकं झाल्यानंतर भांडीकुंडी देऊ. ठरलं, सगळं झालं. लग्न लावून गेलं. अभिनव महिलेला घेऊन घरी आला
आता घरी आल्यानंतर याच्या मनामध्ये जी इच्छा होत्या त्या अगोदरच करायच्या होत्या, पण ती महिला काही याला हातच लावू देत नव्हती. म्हणायची, आमच्याकडे असं चालत नाही, लग्नाची पहिली रात्र येऊ द्या, सर्व विधी वगैरे होऊ द्या, नंतरच बघू. आता अभिनवला तर वाटले की संस्कारी पोरगी आहे, त्यामुळे त्याने होकार देत दिला. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, म्हणायची की मला पिरियड्सच आलेत, अजून पुढे टाकला. असं करत करत तिने 7 ते 8 दिवस घालवले, तोपर्यंत कार्यक्रम उरकलाच नाही काय घरचा. लग्नाच्या 7व्या ते 8व्या दिवशी यांच्या विधी वगैरे उरकल्या. विधी उरकल्यानंतर नवऱ्याच्या रूममध्ये जायची, सुहागरातीची तयारी. या अभिनवचे मित्र बेड सजवतेत, कुणी त्याला गोळी देते, कुणी त्याला सांगते कसं करायचं, काय करायचं, हे सगळं चालूच होतं. इकडे ही महिला सगळं घरावर 7 ते 8 दिवस लक्ष ठेवून होती. कुठं कोणापाशी काय चावी आहे, पैसा किती आहे, सगळं बघितलं. घरामधले जेवढं काय पैसा काढता येईल तेवढा काढला. सोनं, सगळे नातेवाईक वगैरे होते त्यांची सोनं सगळं मिळून एक बॅग भरली आणि तिने विधी उरकल्यानंतर संध्याकाळची 8 वाजता चटकी मारली. बाहेर नाही ती म्हणली थोडा फेरफटका मारून जी गेली ती तिचं टोळीतली माणसं बाहेर उभं राहिली होती, तिथं बसली त्यांच्या गाडीवर, तिने निघून गेली. परत त्यांचा काय त्याला शोध लागलाच नाही. आता या ठिकाणी काही कुटुंब इज्जत जाईल किंवा पोराचं पुढे काय होईल म्हणून शांत बसतेत, पण अभिनवच्या डोक्यात बसलं होतं हे सगळं. याने पोलीस स्टेशन गाठलं कुटुंबासोबत, पोलिसात तक्रार दिली, पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलं. आता यांचे फोटो वगैरे होते, सगळी माहिती डिटेल काढली पोलिसांनी आणि या महिलेला, विनिताला आणि तिच्या पूर्ण साथीदारांना अटक केली. त्यावेळेला उघडकीस आले की ही टोळी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी सक्रिय होती आणि आजपर्यंत या विनिताने जवळजवळ 20 पोरांना गंडा घातला. आता यामध्ये पुढे अजून काही सोबत अजून पुढे काही जणांना गंडा घालायचा विचार चालूच होता, यांचं नियोजन चालू होतं. या अभिनवमुळे हे सगळं फिसकटलं. आता अभिनवचे जेवढे काही पैसे गेलेले होते तेवढे पोलिसांनी वापस केले, पैसे दिले, सोनं दागदागिने दिले, पहिल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांना पण दिले. पण आता यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मुलींच्या वडिलांची अपेक्षा वाढली जाते. आता त्यांचं पण काही चुकीचं नाही बरं का, विषय कसा आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. आपण जी गरीब परिस्थिती बघितली ती पोरीने बघू नये. जरी समजा श्रीमंत घरात दिली, त्या घरामध्ये पोरगा दारू पितोय, बरे पोरीला मारेल, अरे पण तो बंगल्यात बसून मारेल, पोरगी बंगल्यात बसून मार खाईल. तिला एवढं तर टेन्शन राहणार नाही की मार खाऊन कुठं जळान हुडकाय जायचं आहे, कोणाला पैसे मागायला जायचे, उसनं साखर मागायला जायचे, तेल मागायला जायचं आहे, ही तर प्रश्न राहणार नाही ना. चला, गरिबाच्या घरी देऊन सुखी राहण्यापेक्षा श्रीमंताच्या घरी देऊन परेशान करायला पण बंगल्यात राहील, चांगल्या गाडीत फिरल, तिला कशाचं परेशानी राहणार नाही, त्यामुळे देतेत. मला पण त्यांचं काही चुकीचं वाटत नाही. आता यामध्ये पर्याय एकच आहे की पोरांनी मेहनत करणे, पैसा कमवणे, स्वतःच्या पायावर उभा राहणे आणि थोडाफार पोरींच्या बापाने पण विचार करणे. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.